तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या DC क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारची बेल ऐकून दाबा, जेणेकरून शिक्षक भरती असेल, TET असेल, टेट असेल किंवा सेट एक्झाम असेल, लक्षात ठेवा या सर्व एक्झामविषयी आपल्याला अपडेट या चॅनलवरती मिळत जाईल. मित्रांनो, पत्रक निघालेलं आहे 2/7/2026ला, म्हणजे आज निघालेलं आहे. बघा इथं काय प्रति माननीय व्यवस्थापक IBS गोपनीय संस्था, म्हणजे विषय बघा तुम्ही, विषय काय, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे MHA-TET 2026चे परीक्षेचे आयोजन ऑनलाईन करण्याबाबत. म्हणजे जी 28 जून 2026ला जी परीक्षा होती आणि ती काही कारणास्तव, म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे, पेपर फुटी प्रकरणामुळे लक्षात ठेवा ती परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर ती परीक्षा आता ऑफलाईन न घेता, लक्षात ठेवा ती कशी घेणार आहे, त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं आयोजन करण्याबाबत हे परिपत्र काढलेलं आहे त्यांनी. पुढे काय म्हणतं, उपयुक्त संदर्भीय क्रमांक 1 महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षा MHA-TET 2026चे आयोजन 28 जून 2026 रोजी करण्यात आले होते. परीक्षेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये पेपर 1 असो किंवा पेपर 2साठी, लक्षात ठेवा. मग पेपर 1साठी 2,58,061 आणि पेपर 2साठी 3,42,064 विद्यार्थी बसले होते. म्हणजे टोटल 6,125 विद्यार्थी परीक्षेसाठी त्यांनी ऑनलाईन अर्ज केला होता. आता या परीक्षा होणार होती, पण काही कारणास्तव ती काय झाली, रद्द झालेली आहे. ती पुढे सांगते की घेणार होतो, पण पुढे ढकलण्यात आलेलं आहे. मग आता काय, तर दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की बाबा जे शाळेवरती शिक्षक रुजू आहेत, लक्षात ठेवा, त्या शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे आणि त्यांची मुदत आहे 2028 पर्यंत. पुढे म्हणते की सदर परीक्षेचे आयोजन वर्षातून किमान 2दा घेण्याचे प्रस्तावित आहे. म्हणजे या परीक्षेचं आयोजन, लक्षात ठेवा, वर्षातून 2दा घेण्याचं प्रस्तावित. तसेच यापुढे होणाऱ्या परीक्षेचे देखील ऑनलाईन कार्यपद्धतीनं अवलंब करून घ्यावयाचे असल्याने शासन निर्देशानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MHA-TET 2026चे आयोजन आपल्या संस्थेमार्फत शक्य तितक्या लवकर व सुरक्षित पारदर्शकपणे घेण्याकरिता विनंती करण्यात येत आहे. हे आजचं लेटर आहे, लक्षात ठेवा. म्हणजे इथं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं, लक्षात ठेवा, IBPS संस्थेला हे पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही ही परीक्षेचं काय करावं, त्या ठिकाणी सुरक्षितरित्या व पारदर्शकपणे काय करावी, घ्यावी, त्यासाठी त्यांनी विनंती केली, लक्षात ठेवा. आता हे विद्यार्थ्याला जरी, लक्षात ठेवा, ऑनलाईन पद्धतीनं जरी भारी वाटत असेल ना, तर पुढे गेल्यानंतर, लक्षात ठेवा, तुम्हाला समजेल ज्यावेळेस ही परीक्षा IBPSकडे जाईल ना, त्यावेळेस लक्षात ठेवा हे सिलेबसला फॉलोच करणार नाहीत. जर तसं महाराष्ट्र राज्य परिषदेनं जर सांगितलं तर ते होईल, लक्षात ठेवा. आपण टेट एक्झाम जर बघतो, TIT, त्याच्यामध्ये लक्षात ठेवा सिलेबस हा IBPS लेवलचाच विचारला जातो. म्हणजे शिक्षक होण्यासाठी जी गोष्टी लागतात ते सोडतात आणि बाकीचंच काहीतरी विचारलं जातं. तशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे माझ्या मते तर, लक्षात ठेवा, ही परीक्षा ऑफलाईनच झाली पाहिजे, लक्षात ठेवा. आता ऑफलाईनमध्ये घोटाळा होतो याचा अर्थ असं कुठं आहे की, लक्षात ठेवा, ऑनलाईनमध्ये होणार नाही. ऑनलाईनमध्ये पण भरपूर घोटाळा होतो, लक्षात ठेवा. फक्त ह्या महाराष्ट्र राज्य परिषदेला, लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला कष्ट घ्यायचंच नाही, लक्षात ठेवा. कुठल्या तरी एका खाजगी संस्थेकडे ती परीक्षा द्यायची आणि आपण काय करायचं, रिकामं व्हायचं, याच्यातून दिसते. परंतु मला वाटतं की, लक्षात, विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा ही ऑफलाईनच झाली पाहिजे. कारण ऑफलाईनमध्ये पेपर सर्वांना एकच येतो, एकाच टायमिंगला पेपर होतो. तसं इथं ऑनलाईनमध्ये, लक्षात, शिफ्ट वाईज पेपर असणार आणि पेपर प्रत्येकाला हे वेगवेगळे आहे. प्रत्येकाला म्हणजे शिफ्ट वाईज पेपर हे वेगळे असणार. मग काठीणी पातळी, लक्षात ठेवा, खूप वेगळी राहणार. त्यामुळं माझ्या मते तर परीक्षा ही ऑफलाईन झाली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनीच काहीतरी करणं गरजेचं आहे. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून ठेवा. मित्र, धन्यवाद.